नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. आजचा व्हिडिओ त्या सगळ्यांना मला समर्पित करायचा आहे. होय, समर्पित करायचा आहे जे अजूनही राजकीय आखाड्यात राहून आपल्या आयुष्याची राख रांगोळी करून घेत आहेत. कुठल्या तरी दादाचे, कुठल्या तरी भैयाचे समर्थक बनून आपल्या आयुष्याला संपवून टाकतायत. होय, त्याच लोकांना समर्पित करायचं आहे. राजकारणामध्ये बीड जिल्हा हा सर्वात महत्वाचा आणि संवेदनशील मानला जातो. त्या बीड जिल्ह्यातील एक तरुण अशी काही झेप घेतो, आपलं असं काही कर्तृत्व दाखवतो की ज्यातून सर्वांनाच अवाक व्हायला होतं. ही घटना म्हणाल तर तशी साधी, सोपी, सरळ आहे. यात एवढं सांगावं असं काय, असं आपल्याला वाटण्याची शक्यता आहे. मित्रहो, बीड जिल्ह्यातला परळी विधानसभा मतदारसंघ त्यातल्या त्यात संवेदनशील. या परळी शहरामध्ये थर्मल पॉवर स्टेशन आहे आणि या थर्मल पॉवर स्टेशनची राख ज्या गावांच्या आयुष्याची राख करते त्यापैकी डाबी एक गाव. या डाबी गावामध्ये थर्मलच्या राखेनं अनेकांचं आयुष्य खराब झालंय. याच गावातील एक व्यक्ती रघुनाथ मुंडे. या रघुनाथ मुंडेंना 2 मुलं, त्यातला एक परळी शहरामध्ये आपलं इलेक्ट्रिक व्हेकलचं दुकान चालवतो, तर दुसरा शरद मुंडे. आता हा शरद मुंडे, डाबी गाव, परळीच्या आसपासचा परिसर, असं सगळी नावं घेतली की एकमेव गोष्ट आठवते. एक तर हा शरद मुंडे धनंजय मुंडे किंवा पंकजा मुंडे यांच्या बाजूचा असला पाहिजे. फेसबुकवर पोस्ट किंवा इन्स्टावर रील करत आपलाच नेता कसा मोठा हे सांगणारा असला पाहिजे, असं चित्र सगळ्यांच्या डोळ्यासमोर उभं राहतं. एकतर जगात भारी आपला नेता कसा हे सांगणाराच तो असतो. परळीतल्या बहुसंख्याक तरुणांची हीच अवस्था. यातून एखाद दुसरा पुढे जातो आणि आपलं आयुष्य घडवतो. त्यापैकीच एक शरद मुंडे. या शरद मुंडेची कहाणी मी तुम्हाला यासाठी सांगतोय. मला कहाणी, जीवन कहाणी नाही सांगायची आहे, पण त्याने मिळवलेल्या यशाची कहाणी यासाठी सांगायची आहे की परळीच्या थर्मलच्या राखेत जगून आणि राजकारण्यांच्या नादाला लागून आपल्या आयुष्याची राख रांगोळी करून घेणारे अनेक जण असतात, पण याही राखेतून फिनिक्स म्हणून उभा राहणारा, झेप घेणारा शरद मुंडे विरळाच असतो. म्हणूनच या शरद मुंडेंची कहाणी सांगणार आहे. परळी गुणवंतांची खाण नाही असं नाही. परळीनं राजकारणातला गोपीनाथ मुंडे नावाचा हिरा महाराष्ट्राला दिला हे विसरून चालणार नाही. याच राखेत सापडलेला तो हिरा होता. त्यासोबत आपण बजाजची आता कालबाह्य झालेली M80 वाहन बघितलं असेल. त्यातलं यम परळीच्या ममदानीचं आहे हे सुद्धा विसरून चालणार नाही. अशा अनेक मोठ्या माणसांपैकी एक परळी आणि यातील एक शरद मुंडे. जसं परळीतल्या माणसांचं सामान्यतः शिक्षण अंबाजोगाईला होतं. का माहित नाही म्हणजे कशासाठी. खरं तर परळीतल्या राजकारण्यांनी याचा विचार करण्याची गरज आहे. परळीतून यशस्वी होऊन जे बाहेर पडले ना, त्या प्रत्येकाचं शिक्षण अंबाजोगाईला झालंय. का? परळीच्या राजकारण्यांनी विचार करावा. त्यातलाच एक शरद मुंडे, ज्याचं माध्यमिक शालेय शिक्षण देखील अंबाजोगाईत झालं. अंबाजोगाईतलं शालेय शिक्षण झाल्यावर पुढे नागपूरला फार्मसीचं शिक्षण घेतलं आणि त्यानंतर शरदची आयुष मंत्रालयाच्या कामाची, आयुष्याच्या अभ्यासची सुरुवात झाली आणि शरद आयुष मंत्रालयाच्या कामामध्ये लागला. आज शरदची कहाणी यासाठी सांगतोय की G20ची परिषद झाली तेव्हा G20च्या परिषदेमध्ये इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी, सिंगापूरचे पंतप्रधान ली सीन लुंग आणि सौदीचे राजपुत्र मोहम्मद बिन सालेम यांना योग प्रशिक्षण देण्यात आलं. आणि हे योग प्रशिक्षण देण्याचं काम योगाचा प्रशिक्षक शरद मुंडे यांनी केलेलं आहे. जगातल्या 3 मोठ्या राष्ट्रप्रमुखांना योग प्रशिक्षण देण्याचं काम शरद मुंडे यांनी केलेलं आहे. शरद मुंडे केवळ योग प्रशिक्षण देतायत म्हणून त्यांची कहाणी मी इथे तुम्हाला सांगत नाही आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे की शरद मुंडे दिल्लीतील मोरारजी देसाई योग संस्थांमध्ये योगाचे प्राध्यापक म्हणून देखील काम करतात. व्हेनेझुएलाच्या राजधानीमध्ये
सांस्कृतिक राजदूत म्हणून त्यांनी काम केलंय. कंबोडियामध्ये देखील त्यांनी काम केलेलं आहे. परळीतला एक तरुण या राजकारणाच्या चिखलातून बाजूला जाऊन स्वतःचं एक वेगळं अस्तित्व निर्माण करतो आणि तो तिथल्या लोकांना योगाचं प्रशिक्षण देतो. ही गोष्ट खरोखरच कौतुकास्पद आहे. तुम्ही म्हणाल, या अशा प्रशिक्षकांच्या बातम्या सांगण्याचं कारण काय? कारण हे आहे की इथल्या माध्यमांना परळीसारख्या भागातून एखादा तरुण जातो आणि तो योग प्रशिक्षक होतो, तो अनेक राष्ट्राध्यक्षांना योग प्रशिक्षण देतो, ही बातमी देखील सांगावी वाटली नाहीये. G20च्या बाबतीत वृत्तांकन करताना याकडे त्यांचं दुर्लक्ष झालं कसं, हा माझ्या मनाला पडलेला प्रश्न आहे. आणि परळीत राहणाऱ्या सगळ्यांनाच मला सांगायचं आहे, बाबांनो, जोपर्यंत भाऊ, दादा, ताई, साहेब, आप्पा, अण्णा या चौकटीत आपण अडकून राहू ना, तोपर्यंत आपल्या आयुष्याला अशी उभारी घेता येणार नाहीये, अजिबात घेता येणार नाही. एखादा हिरा चमकतो, त्या हिऱ्याला पैलू पाडले जातात. त्याची चमक तो हिरा असल्याचं सांगणं तेवढंच आवश्यक असतं. म्हणून मी या शरद मुंडेंची कहाणी सांगतो. शरद मुंडे सारखा हिरा मोदी नावाच्या पारख्याकडे आणि शहा नावाच्या पारख्याकडे गेला की त्याचं कसं सोनं होतं हे बघा. अंगात गुण असणं आवश्यक आहे आणि आपण नादाला कोणाच्या लागायचं हे देखील ठरवणं आवश्यक आहे. म्हणूनच शरद मुंडेच्या गुणवत्तेचं मला कौतुक वाटतं. या भाऊदादांच्या मागे अडकलेल्या गुणवत्तेत सगळ्याच अडकलेल्या लोकांना मला सांगायचं आहे की बाबांनो, स्वतःला सावरा आणि स्वतःची गुणवत्ता ओळखून स्वतःलाच सिद्ध करा. नमस्कार.